रिपीट बोल बरं. रिपीट बोलायला काय तेवढं येईल लागलं. शानी किती आहे ते पण माहित आहे. मला पण माहित आहे. तू नेमकं मुद्दाम भांडणं काढण्यावरती असती. तुला आई बापाकडे जायची आठवण झाली त्यामुळे तू मुद्दाम मग सरळ जा. उग भांडणं करून आणि हे करून जाऊ नको. आता बांगडीचा राहिला विषय. रविवारी ज्या दिवशी आपण बाजारात गेलतो कधी दिवाळीच्या आधी तर तुला काय बोललो मी. गेल्या रविवारचीच गोष्ट आहे. काय बोललो तुला मी गेल्यापासूनच काय बोललो तुला. तू होता ना सोबत. बांगडी भर बोललो का नाही तुला. हिनं काय केलं रे त्यावेळेस. मग त्यात माझी काय चूक. कोणाची चूक नाही माझी. तुझी आई पण म्हणत होती तुला बस तिथं बांगड्या भर म्हणून. तो सांगतोय भर भर. तिथं गेल्या रविवारी बाजारात हिची आई पण तिथं गाठ पडली होती. आई बाप हिचे तिथं होते. आमची तिथं भेट झाली अचानक. मग मी हिला म्हणलं पूजा चल बांगडी घाल म्हणलं. तर मग हिची आई पण होती. म्हणलं चला दोघी पण जावा म्हणलं बांगड्या घाला म्हणलं. त्या म्हणल्या की हिला म्हणत होत्या बस की घाल की. ही म्हणली नाही आता मी घरी तिकडं गावात भरते म्हणे बांगड्या. आणि नाही भरलं तिथं हिनं. आता मला कशी म्हणते एवढी दिवाळी गेली मला बांगड्या भरलं नाही. बाकी सगळं तोंड हालतंय. आता सकाळी तो कढईवाला आला भांड्यावाला. कुठे गेली ती कढई इथंच होती. तवा नाही तोंड लगेच उघडलं की घरात लागत नाही का पहिल्यांदा. मग तवा पण दिलंच का तुला ती कढई घ्यायला. दाखव ग त्रिशा. हो का ही कढई. त्रिशा इकडून ये समोर इकडे. मुद्दाम करते का काय. इकडे बघा ही कढई. सकाळी बरोबर घेतलं ही ना ती कढाई तो बकेट. तवा बरोबर तोंड उघडलं की पैसे द्या घ्या लागतंय. मग म्हणायचं बांगड्या भरायच्यात मला द्या. सोमवारपासून तर सुरू झाले दिवाळी बनवण्याचा राडा. आणि माझ्या काय स्वप्नात पडतंय का परत तोंड फुगवून भांडणं काढत बसायचं. मुद्दाम काय पण कारण काढायचे. सकाळी स्वयंपाक बनवला नाही काय नाही. आणि जेव्हा बसलोय मी घरात जाऊन तवर बोलली पट्टा म्हणे. निघून गेलो मी तसाच. जेवलो नाही मी घरी. आणि आता पण जेवणार नाही. आता पहिल्या पण जुन्या 2 कढई आहेत तरी म्हणायला लागली लागतीच म्हणे. लागतीच ही कढई हवीच म्हणे. म्हणलं जाऊ द्या आता मागती एवढं देऊन टाकलं. पुन्हा मला कमेंट येत्यात देऊन टाक त्याच्याकडे पण देत जा. पर तिला जे लागतंय ते मी घेऊन देतोय. मग तिच्याकडे कशाला लागतं. झाली की मी तर दूध पिता हात लावणार नाही दुधाला. मी हात पीत लावणार नाही. विकून टाकतो म्हैस. विकून टाका मला नाही. तेवढंच विकून माझ्या नावावर 4 पैसे तर राहते. रोजचं ते किटकिट करण्यात. बोलायला तोंड उचलताय काय होतंय तेवढ्या कामाला. दूध काढणं होत नाही काय काम होत नाही. मी काय करू. मी काय मरून जाऊ काम करू करू. जायचं असेल ना आपल्याला आठवण आली असेल गपचूप निघून जावं. जाणारच आहे मी. आज जाणार होते पण तुम्ही घरी नव्हता त्यामुळे. जा तुला अडवलं तर सांग पण भांडणं काढू नको माझ्या चांगल्या घरात. त्यात तर नीट ठेव थोडंफार. त्याचा आता रिचार्ज पण नसणार आहे. इथून पुढे काय नसणार आहे. पण येडव टाकून येणार आहे. कोणी जात नाही ते लेकरं टाकायला. मी काय करू. सुख म्हणून लागू देत नाही घरी राहिल्यावर. म्हणूनच मी पण निघून गेलतो आज. दिवसभर एकदम रिलॅक्स होतो. पण सोलापूरला इथून गाडीवर जायला आणि तिथून यायला आग उठली पूर्ण. आताच आलोय मी. आलोय की बसलोय.
केस तर कधी वाढत्यात माझी काय माहित. हा टी शर्ट त्या दिवशी मोर्चामध्ये होता तो ब्लॅक टी शर्ट. एक महिना झाला घरात मी आज थुकला काय जात नाही माझी पाठ पण दुखली पोटात पण दुखलं. जा बाई जा जा. गोळ्या औषध कोण खाल्ल्याशिवाय मनानं नीट होत नसतंय. आणून देणार कोण माझं बाकी खोकल्याचं औषध अशा बाटल्या पडून आहे ती प्यायचं. मला स्वयंपाक करायचं तू या काय माझा माग रात ना दिवस उठ आता तिला गोड बोलून चल म्हणून सोबत घेऊन जाता येत नाही का? कुठं सोबत कुठं चालली तिथं? त्याची टक्कल करून आणते. टक्कल करायचंय का? डोकं हालायचं धंदा. कोण तुम्हाला बोला म्हणायला घरात उभं का किरकिर. जा उठ माझ्या नजरेसमोर. पोरं पण तसेच. आर्यन काय होतंय नेमकं सांग तर. तू रडतो कशामुळे बर? छातीत दुखायला कशामुळे? तू का रडतोय रे तू? हा का रडतोस रे तू? फटाके कमी पडले असेल. फटाके कमी पडल्यात? सकाळी सरळ मनानच म्हणतोय पप्पा. मी म्हणलं आर्यन वाजवू की र. नकोय मला म्हणतोय सरळच. कटाळा आला त्यांना एवढं फटाके. बाहेर आणून टाकलेलं होतं आता नेऊन मध्ये ठेवून. मध्ये ठेवणार नाही तर अरे उठ की. काही दुखतंय का सांग की. तू मारलंय म्हणत गाल दाखवत होता. राठ म्हटली म्हणतोय पप्पा गालावर बघ काय झालंय म्हणून. दाखव बरं गाल. पाठ बोलल्यावर मग सोडते. लावताय मोबाईल चार्जिंग ना घेऊन पळून जातोय. अजून लावताय 30-40% करतोय अजून घेऊन इकडं. दिवसभर बंद नाही ते. खाल्लंय मग रपाटा. अरे ये ना आता तर ब्लँकेट झोपले नाही तर अजून 1-2 पांघरून दे. कालवा तर काय असतोय देवा. पांडुरंगा विठ्ठला. चला या व्हिडिओला इथंच थांबवतो. बघतो त्याला काय झालंय ते. बाय.